का मुली फोन उचलत नाहीयेत या? अगं उचला फोन. त्यांना कळत नाही का घरी माणसं वाट बघतात? काय झालं असेल? मी इथे काय सांगू? अंजली, अगं 9:30 वाजून गेले, अजून पोरींचा पत्ता नाहीये. आई हा बघ ना, आता फोन आला होता त्यांचा. सिनेमा थोडा मोठा आहे त्यामुळे वेळ लागणार आहे त्यांना. तुम्ही चला ना जेवायला बसा, मी डोसे टाकते. नाही ग, मला भूक नाहीये तशी. आई तुम्ही जेवून घ्या, मी थांबते ना दोघींकरता. अगं नको बाई, वसंत आणि हेमंत सुद्धा त्यांच्या कामामध्ये. त्यांचं उरकलं ना की एकदमच सगळेजण जेवायला बसूया. तोच वसंताची चिडचिड व्हायची. पण अंजली, नक्की फोन आला होता ना? हो बघा ना, बघा. काय करू मी आता? मला तर काही सुचत नाहीये आता. स्वानंदीशी बोलते, तिच्याशी बोलून बरं वाटेल मला. आईंचा फोन? हा आई बोला. नील बोलतोय. हा नील, सॉरी मी उशिरा फोन केलाय. स्वानंदी नाहीये का घरात? ती जरा आत काम करते. मला सांगा ना, का तिला फोन नेऊन देऊ? नाही नाही नाही, ती कामात असेल ना. हो, काय झालंय मला सांगा ना. तुला काय सांगू बाबा, तुला उगाच माझं टेन्शन. आई कसलं टेन्शन आलंय तुम्हाला? मला प्लीज सांगा, मी काय परका नाहीये. अरे संपदा ऑफिसच्या पार्टीला गेले, अजून आली नाहीये, आणि सोबत सायलीला घेऊन गेले. हो बरं, पार्टीला गेल्यात म्हटलं तर हे चिडतील म्हणून घरात मी सांगितलंय दोघी सिनेमाला गेल्यात म्हणून. आणि बघ ना आता इतका उशीर झालाय, मुली अजून आलेल्या नाहीयेत. मला खूप घाबरायला झालंय रे. आई तुम्ही काळजी करू नका. त्या कुठे गेल्यात पार्टीला? अरे ते काहीतरी कांचन पॅराडाईज म्हणून हॉटेल आहे ना. आई मी बघतो ते, यू डोंट वरी. हो, तुम्ही फक्त प्लीज स्वानंदीला काही सांगू नका. तिला जर कळलं की तुम्ही खोटं बोललायत तर तिला वाईट वाटेल. हा, कसलं वाईट वाटेल मला? हॅलो. हा आजी, बच्ची बोलते मी. हा बच्चे बोल. अगं एवढ्या रात्रीचा फोन केलायस? सगळं व्यवस्थित आहे ना तिकडं? हो व्यवस्थित आहे, पण स्वानंदीचा मूड काही बरोबर दिसत नाही आजी. म्हणजे तुमच्याकडून आल्यापासून जरा नाराज दिसते. काही झालंय का? म्हणजे इथे मला सगळ्यांसमोर तिला विचारता येत नाही म्हणून तुम्हाला विचारते. आता काय सांगायचं बाई तुला? या आमच्या संपदेनं ना सगळ्यांच्या डोक्याला अगदी भुंगा लावून ठेवलाय ग. त्या पोरीचं काही कळत नाहीये बघ. सूर्यापोटी शनीश्वर जन्माला येतात ना, तशी ही पोरगी आले वसंताच्या पोटी. काय झालं? आता तुला फोनवर नाही ग सांगता येणार. तू भेटलीस की सांगते ना तुला. काय आजी, बोलवायचं ना मला, एका फोनवर आले असते ना मी. अगं बाई तू आली असतीस, मान्य आहे मला, पण एकतर तू दुसऱ्याच्या घरात राहतेस, त्यातून तुझे यजमान आजारी आहेत. आता तुला मी उठसूट असं कसं बोलवू आमच्या घरी, सांग बघू. बाय ग, किती काळजी करता आजी. मी येऊन जाते तुमच्याकडे. हळदी कुंकवानंतर भेटलोच नाही आपण. बरं बरं, तुला सवड मिळाली ना की निवांत अगदी ये.
हो 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 येते. बर ठेवू का फोन आता? हा ठेवा ठेवा. काय ग बाई, हा देव पण ना डोक्याला ताप देणारा एक तरी माणूस घरात ठेवतोच. तिकडे ती संपदा आणि इकडे ललिता. हिचा बंदोबस्त केलाच पाहिजे मला. हिच्यामुळे सगळं विसरायला लागले मी ना. तर एक तरी फेरी होतेच माझी देशपांड्यांकडे. काय करू हिचं मी? एकाच बाईला रोज नवीन धडा शिकवायचं म्हणजे माझ्या पण डोक्याला तापच आहे ना. बर हा हॅलो, मी वत्सला सरमळकर बोलते. बच्ची आत्या हो. हा उद्या तुम्ही घेऊन येणार आहे ना कुणाला तरी घर दाखवायला? हो सकाळीच या. नाही मग मी दिवसभर घरी नाहीये. मी कमिशनर देशपांड्यांकडे माझं काम आहे तर तिथे जाणार आहे. सकाळीच आणा. हो बरं ठेवते. नीलचा पण फोन येत नाहीये. मुली भेटल्या असतील ना त्याला? मी फोन करू त्याला? नाही नको, तो ड्राईव्ह करत असेल. काय करू आता? स्वानंदीचा फोन. स्वानंदी काय झालं बाळा? काय नाही. आणि तू एवढी घाबरलीस का? अगं तुझा फोन पाहिला म्हणून कॉल बॅक केला. मी किचन मध्ये होते ना. काही काम होतं का? अगं काही नाही ग. संपदा इथेच आहे ना, त्यामुळे तुझी पण रोज आठवण येते म्हणून केला होता ग फोन. आई नक्की नक्की काही दुसरं नाहीये ना? खरंच काही नाही ग बाळा. बरं चालेल. मी नंतर बोलते तुझ्याशी. हॅलो फोन कट तरी कर. एवढ्या रात्री कोण असेल? अगं तू काय उघडलास? जुईली कुठे? फ्रेंड्स किती छान आहे. संपदा ताई म्हणजे मला तर खूप मज्जा आली. हो येणारच. माझे फ्रेंड्स आहेत आणि हे असे कपडे घालून यायचे नाही हा? मला घेऊन जाशील नेक्स्ट टाइम पण? संपरे काय अगं किती उशीर. ही वेळ आहे घरी यायची. अगं आजी बरं स्वतः गेलीस ती गेलीस. बरोबर सायलीला सुद्धा घेऊन गेलीस. नाही नाही मला आणि वेळेचं भान ठेवावं ग. किती उशीर झालाय बघ. आलात कशा तुम्ही? टॅक्सीनी? इतक्या उशिरा टॅक्सी करायची म्हणजे पण. झालं. तुमच्या दोघींचंही बोलून झालं असेल तर आता आम्ही बोलू का? तुमचा बाप चौताळलाय आतमध्ये. तो जर बाहेर आला ना तर तुमची बोलती बंद होईल. अगं आजी आम्ही टॅक्सी शोधतच होतो ना. मग नीलदा भेटला आम्हाला. आणि त्याने सोडलं आम्हाला घरी. नीलनी तुम्हाला घरी सोडलं? हो. मग नील तसाच गेला? त्याला घरात घेऊन आला नाहीत तुम्ही? बायकोची भीती वाटत होती ना. लवकर जायला पाहिजे म्हणे. स्वानंदीने मस्त मुठीत धरून ठेवलंय त्याला. आता अकलेचे तारे तोडणं बंद कर. अगं चला तवा ठेवला डोशांसाठी. नको आहेत आम्हाला ते घरगुती डोसे. आम्ही डिनर करून आलोय. सूप डिनर अँड डेझर्ट फुल 3 कोर्स. पण मस्त होता संपदा ताई. म्हणलं होतं माझ्या. मला नेक्स्ट टाइम घेऊन जाशील ना? तुम्ही जेवून आलात? हो. आणि आम्ही जेवणासाठी तुमची वाट बघतोय. कोणी सांगितलं थांबायला? अंजलीनं फोन नव्हता केला?
नाही, आणि जरी केला असता तरी मी फोन उचलला नसता. आई मी फोन केला होता पण लागला नाही. आणि तुम्ही काळजी कराल म्हणून तुम्हाला नाही सांगितलं. अंजली, अशी का उघडली आहेस? बरोबरच आहे. माणूस खोटं बोलत असला आणि त्याचं समर्थन करत असला तेव्हा त्याचं मनच त्याला खात असतं. हे ना असंच असतं आपल्या घरात, म्हणून मला इथे येण्याची इच्छा पण होत नाही. माझ्या घरात अशी बंधनं नाहीयेत मला बाबा. हेच चूक होतीये देशमुखांकडच्यांची. रादर आमची चूक झाली आहे आधी, त्यांनी फक्त री ओढली आहे. याचा काय अर्थ आहे बाबा? मला राहायचंच नाहीये इथे. मी आत्ताच्या आत्ता महेशला बोलावून घेते. तो तुझा फोनही घेणार नाही. असं तुम्हाला वाटतं बाबा? इतक्या दिवसात मी त्याला एकही फोन केला नाहीये. जर का मी आता त्याला फोन केला ना तर धावत येईल मला घ्यायला. तो तुझा फोनही घेत नाहीये याचा अंदाज येत नाहीये तुला? हो, तुझा नवरा तुला इथे सोडून गेलाय. तुला कंटाळून माहेरी सोडून गेलाय तो, आणि आमचं टेन्शन वाढवून ठेवलंय त्यांनी. काय एवढी हिंमत केली त्या बावळटाने? आता बघाच, नाही ना त्याला माफी मागायला हवी तर नावाची संपदा नाही. संपदा आई, बघतेस ना तू? इथे आपले प्राण कंठाशी आलेत आणि म्हणते मी माफी मागणार नाही. हिला काही नाही त्याचं. वर त्यालाच माफी मागायला सांगते. तू माफी मागायची ना बस. मी माफी मागायची? माय फूट. बाबा तो माझ्याशी न बोलता तुमच्याशी बोलून मला इथे सोडून गेलाय. त्याची हिंमत नव्हती माझ्याशी बोलायची म्हणून तर मी बॅग आणेपर्यंत इथनं निघून गेला तो. आणि तुम्ही म्हणताय मी माफी मागायची? शक्य नाही बाबा. आता जरी त्याने माफी मागितली ना तरी मी त्याला माफ करणार नाही. संपदा, केलं आपल्या मनासारखं. झालं समाधान तुमचं? तरी मी सांगत होते संपदाला कोणी सांगू नका हे. मी बोले तिच्याशी. अचानक कळलं तर धक्का बसेल तिला. अंजली, संपदा हे प्रकरण तळहाताच्या फोडासारखं जपण्यासारखं नाहीये. तो फोड काढून टाकायला पाहिजे, कापून टाकायला पाहिजे. काय झालं? ज्याची भीती होती तेच झालं. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, महेश ताईला माहेरी टाकून गेलाय हे तिला कळलं ना ते कुणाचंच नाही ऐकणार. तुम्ही का नाही बोलून दिलं मला तिच्याशी? असं काही झालंच, असं काही झालं नसतं.
वच्छे मावशींचं थोबाड जरा जास्तीच चालत असत. बघावं तेव्हा मला बोलत असतात. तू पूर्वी जे काय बोलून ठेवलंस ना वच्छे मावशीना, ते आता व्याजा सकट परत करतायत. उगाच बोलत नाही मी त्यांना. ही अशी छोटी छोटी माणसं ना माझ्या आजूबाजूला असलेली सुद्धा आवडत नाहीत मला. शी. आल्या काहीतरी बोलायचं शिल्लक राहिलंच असणार मला. या वच्छे मावशी. अगं बाई, आता याने काटा काढणार का माझा? मला वाटलंच होतं काहीतरी बोलायचं शिल्लक राहिलंच असणार मला. नाही ग, दूध घेऊन आले तुझ्यासाठी. रागवलीस का माझ्यावर? हो अच्छी मावशी, आपण दोघी गळ्यात गळे घालून असतो ना कायम, नाही का? चिडली आहेस बाकी. हो. ललिता, अगं तू ना माझं बोलणं मनावर घेत नको जाऊ बाई. ते मनात असं काही नसतं ग. मला पोटातच ठेवताच येत नाही. मनात खरंच काही नसतं माझ्या. तुमच्या मनात कधी काय येईल सांगता येत नाही वच्छी मावशी. तिथेच तर पंचायत होती. भाऊजी एक सांगू का, 4 माणसात बोलताना त्यांचीच पंचायत होते ज्यांच्या जिभेवर एक असतं आणि पोटात एक असतं. माझी कधीच अशी पंचायत होत नाही. अहो हा टोमणा नाहीये का वच्छी मावशी? नाही ग, टोमणा असं टोचतो. मी तोंडावर बोलते. घे घे घे, दूध घे. गोडगट्ट दूध आहे, मस्त पी आणि लवकर झोपी जा. सकाळी उठायचंय की नाही तुला? वॉकला जायचंय ना? उशीर करायचा नाही. मी येते उठवायला. जागरण करू नको. काय एवढं निरखून बघतेस त्या? वच्छी मावशीने विष घातलं असेल का दुधात? वॉकला जाण्याचा एवढा आग्रह का करतायत वच्छी मावशी? काहीतरी शिजत नसेल ना त्यांच्या डोक्यात? वास येतोय मला. तुम्हा बायकांच्या डोक्यात ना सतत एक चूल पेटलेलीच असते आणि त्यावर काहीतरी शिजतच असतं नेहमी. उद्या ना तर वॉकला जाणारच नाही मी. बघतच राहा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. थांब. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. हे सगळं कशासाठी? उगाच त्रास घेतलं? नाही नाही, असं कसं? जर मी तुला त्रास दिलाय तर कर्तव्य आहे ना माझं तुझा तो त्रास दूर करणं. म्हणून हा, मला माहितीये तू आता काही बोलणार नाहीस आणि इथून पुढे मी जे सांगेल तेच तू करत राहशील. पण कसं आहे की मलाही कळलं ना की मी चुकलोय. संपत अशी बोलू नको, हे तुला मी सांगितलं ते मी चुकीचं केलं. मला रिअलाइज झालं ते. म्हणून आय एम रिअली सॉरी. जाऊ दे, तुम्ही सॉरी नका म्हणू. नाही, आय रिअली मीन इट. मला मनापासून वाटतं तुला सॉरी म्हणा. कारण हे बघ, एक गोष्ट मला कळली की तू फक्त माझी बायकोच नाही आहेस. तू आईबाबांची एक छान मुलगी आहेस. त्या 3 बहिणींची एक रिस्पॉन्सिबल बहीण आहेस. तुझी त्यांच्याप्रती पण काही कर्तव्याची तुला केलीच पाहिजेस. आणि त्यात मी तुला हे सांगणं की तू संपदाकडे दुर्लक्ष कर ते चुकीचं आहे ना. आणि त्यामुळे तुला वाईट वाटलं, दुःख झालं. नाही, ऍक्च्युली जेव्हा मला कळलं की आईने तुम्हाला फोन केला आणि तुम्ही लगेच संपदा ताईला आणि सायलीला शोधत गेलात, तेव्हाच माझा राग गेला. तर मला वाईट वाटलं तुम्ही मला न सांगता गेला. हा, कारण का हे बघ, ऑब्विस आहे ना यार. जर मी तुला सांगितलं असतं तर तू चिंता करत बसली असतीस. कधी ते मला भेटतील त्यांना मी घरी आणून सोडेल याची. म्हणून मी सांगितलं नाही. आणि दुसरी गोष्ट की ऍक्च्युली जरा मला गिल्ट फिलिंग पण आलं होतं. कारण मी तुला सांगितलं होतं ना आदल्या दिवशी रेस्टॉरंटमध्ये संपत अशी बोलू नको. जर तुझ्याशी तू बोलली असतीस तर तो प्रॉब्लेम तेव्हा सॉल्व्ह झाला असता. ती अशी वागलीच नसती जे ती काल वागली आहे. पण मी सांगितलं म्हणून तू बोललीस ना तिच्याशी आणि मग सगळा मेस क्रिएट झाला.
मग मला असं वाटलं की आपण जाऊन सगळं प्रकरण ते निस्तरावं आणि मग तुला सांगावं, म्हणून मी ते तुला नाही सांगितलं. सॉरी फॉर दॅट ऑल्सो. नाही ठीक आहे, त्यात तुमचं प्रेमच होतं माहितीये मला. हो, पण तुला खूप त्रास झाला, तू खूप रडलीस का? हे मी आई बाबांसाठी रडले. ताईमुळे पहिल्यांदा त्या दोघांमध्ये भांडण झाले. आम्ही तर कधी त्यांना वाद घालताना सुद्धा नाही पाहिले माहितीये. तुम्हाला माहितीये, बाबांना तहान लागली ना की ते न मागता आई त्यांना पाणी आणून द्यायची. कधी कधी तर फोन करून सांगायची की तुम्हाला भूक लागली, खाऊन घ्या, चहा घ्या. ग्रेट. काय प्रेम आहे ना. म्हणून वाईट वाटतंय. त्यांना जो त्रास झाला ना तो मला होणाऱ्या त्रासापेक्षा जास्त आहे. आय नो. हे बघ, तू आता काळजी करू नकोस. आपण दोघं मिळून यावर काहीतरी मार्ग काढू. आपण दोघं बोलू, संपदाशी आणि महेशशी. हा, सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तू काळजी करू नकोस.